आर्वी गावात देशी दारूच्या दुकानाच्या परवान्यावरून ग्रामसभेमध्ये जोरदार गोंधळ झाल्याचं समोर आलंय। गावात देशी दारूचं दुकान सुरू झाल्यापासून दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। मात्र याच संतापातून ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये आक्रमक भूमिका घेत गावातील देशी दारूचं दुकान बंद करण्याची आणि परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे। पण आता या संपूर्ण प्रकरणावर माजी सरपंच तथा प्रशासक धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। देशमुख यांच्या म्हणण्यानुसार 2023 साली तत्कालीन सरपंच यांच्या कार्यकाळात देशी दारूचं दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यात आला होता। मात्र या ठरावाच्या प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। ठराव न वाचताच काही ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या घेण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे। तर देशी दारूच्या परवान्यासाठी घेण्यात आलेल्या ठरावावर 7 ते 8 जणांच्या सह्या असल्याचंही सांगितलं जात आहे। मात्र माजी सरपंच धनंजय देशमुख यांची सही या ठरावावर कोठेही नसल्याचं समोर आलं आहे। दरम्यान गावातील अवैध धंद्यांविरोधात नुकतीच कारवाई करण्यात आली असून अनेक हातभट्ट्या आणि अवैध दारू विक्रींचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आल्याचंही देशमुख यांनी सांगितलंय। देशी दारू दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर रीतसर कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले। तसंच हा विषय संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आणि राज्याच्या संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवून परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी सांगितले। त्यामुळे आता आर्वीतील देशी दारू दुकानाचा परवाना नेमका कोणत्या प्रक्रियेतून देण्यात आला, 2023चा ग्रामपंचायतीचा ठराव नियमानुसार होता का आणि ठराव न वाचताच सह्या घेण्यात आल्या का आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कधी होणार आणि दोषीवर कायदेशीर कारवाई होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर। ग्रामसभा झाली, ग्रामसभेमध्ये काय गोंधळ झाला, कशावरून म्हणजे ते सगळा जो गोंधळ होता तो सुरू झाला? काल रेग्युलर ग्रामसभा होती आमची, 8 दिवसाखाली आम्ही ती तहकूब केली होती। प्रशासनाची ग्रामसभा ही सोहळ्याचा निधी किंवा सोहळ्याची करायची कामे या संदर्भात बैठक ठेवलेली होती, रेग्युलर होती। आजपर्यंत आमच्या गावात कुठल्याही ग्रामसभेला कधी गोंधळ झाला नाही, त्याच्यामुळं कालच्या गोंधळाची अनपेक्षितता होती आम्हाला स्वतःला देखील। कालचा जो गोंधळ झाला ते 2023ला एक आर्वी ग्रामपंचायतमार्फत देशी दारूचा परवाना दिलेला आहे अभंगीच्या नावाने। तो परवाना द्यायचा नाही असं आमचं ग्रामस्थांचं सगळ्याचं म्हणणं होतं किंवा आधी पूर्वीपासून तो 20 वर्षामध्ये दिला गेला नाही। त्यांनी वेळोवेळी मागणी केली ग्रामपंचायतला, अनेक सरपंच आले, अनेक सरपंच गेले, त्यांच्या काळात हा विषय झाला नाही। ज्यावेळेस दिला त्यावेळेस मी सभागृहाचा सदस्य होतो, मी सरपंच पदावर नव्हतो। शेख मस्कुरी नावाचे सचिव होते आमच्याकडे आणि अध्यक्ष त्यावेळेस माननीय बापू चव्हाण हे गावचे सरपंच होते। त्यावेळेस तो ठराव जो झाला, जी प्रोसेस आमच्या सगळ्यांच्या समोर आली, त्या प्रोसेसमध्ये तो विषय नव्हता। त्या प्रोसेसमध्ये आम्ही स्वतः जेवढे काही सदस्य हजर होते किंवा जेवढे लोक हजर होते त्यांनी ठरावाला मान्यता दिली, दारूबंदीचा ठराव झाला। नंतर काही काळानंतर तो ठराव बदलून दुसरी एक प्रोसिडिंग लिहून डुप्लिकेट प्रोसिडिंग लिहिली गेली, त्याच्यावर काही मान्यवरांच्या काही सदस्यांच्या सह्या घेतल्या। 7 ते 8 लोक साधारणतः आहेत त्याच्यात सह्या करणारे। त्यातले 1-2 म्हणणं आहे की आम्ही केलं नाही, आमची सही घरी येऊन घेतली। बाकीचेचं म्हणणं आहे की म्हणजे त्याच्यावर वादविवाद भरपूर झाला, म्हणजे ते दिलं आहे, आता कागद दिला आहे, दुकान चालू आहे, सगळा विषय आहे। त्यानंतर आम्ही 2025ला दारूबंदीचा परत एक ठराव घेतला, ग्रामसभा घेतली त्याच्याबद्दल, तो ग्रामसभेचा ठराव घेतला। त्या अनुषंगाने प्रोसिडिंग लिहिली गेली। त्यावेळेस सरपंच मी होतो, ग्रामसेवक धनासुरे म्हणून सचिव होते। एकंदरीत हा गोंधळ फक्त आणि फक्त त्या दुकानामुळे झालेला आहे आणि आरोप प्रत्यारोप झालेत। ज्याने कुणी ते केलं आहे ते जग जाहीर आहे, सह्या येतात। आरोप एकमेकावर करून 17/17ला घेतलं किंवा 16 जणांनी घेतलं, फलांनी घेतलं, सगळे। काल माझ्यावर देखील आरोप झाला किंवा सरपंच तुम्ही देखील त्याला संमती दिली आणि तुम्ही पैसे घेतले, पण माझी कुठंही सही नाही। त्या दोन्ही प्रोसिडिंगच्या कॉप्या माझ्याकडे आहेत। जे काही झालं आहे ते फार निंदनीय आहे, चुकीचं आहे, गावाला एक गालबोट लागलं आहे। आज कालपासून पूर्ण फेसबुकला ही पोस्ट व्हायरल होत आहे, ते बघूनच तुम्ही मला भेटायला आलात किंवा माझी बाईट घ्यायला। काल पण मी त्यांच्याशी बोललो होते, पत्रकार आमच्या सोबत होते। त्याच्यानंतर आम्ही इथं महिला जमल्या, महिलांनी म्हणले की अवैध धंदे, हातभट्टी, गांजे विक्री हे पण आपल्या इथं भरपूर चालू आहे। प्रशासनाला आपण त्या विषयामध्ये वेगवेगळं पत्र दिलेलं आहे। त्या पत्राचं निस्तारण MIDC पोलीस स्टेशनकडनं किंवा SP साहेबाकडनं झालेलं नाही। काल जवळपास आम्ही नाही म्हणलं तर 50-60 लिटर स्पिरिट आणि 100-150 लिटर हातभट्टी, त्याचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला पडले असतील किंवा बघितले असतील। स्वतः आम्ही सगळे जाऊन, सगळेच माझे आजी सरपंच होते, सगळे सदस्य होते,
कर्मचारी होते सगळ्यांनी जाऊन ती तोडफोड केली. हे करून काही भागणार नाही, याला प्रशासनानेच थांबून घेतलं पाहिजे. जो आता विषय तुम्ही मला विचारताय किंवा तुम्ही पुढं काय करणार, हे सरपंच म्हणून तुमची काय भूमिका आहे? सध्या मी प्रशासक आहे, तर जो काही मला करता येईल ह्या दुकानच्या विषयामध्ये रितसर कार्यवाही ते मी करणार आहे. माननीय सुमित्राताई त्या खात्याच्या मंत्री आहेत, त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो मी करणार आहे. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. मग ते जे काय काल जे हलकी लावून ते गावठी दारूचं हे काय होतं? ते काय मॉप होता, सगळे गावातले तरुण होते, सगळे म्हणले की ह्याच्यामुळं आमच्या इथं 2-3 माणसं कुठल्या दारूचे तुम्ही दुकान नष्ट केले? इथं रेल्वे पट्टीच्या पलीकडे तिवारीच्या शेताच्या पलीकडल्या बाजूला पट्टीच्या आजूबाजूला 4 ते 5 दुकानं आहेत. ती 4ही-5ची दुकानं आम्ही जाऊन बंद केली किंवा तिथं जे काही सापडलं ते सांडून टाकलं. 1-2 जणांनी कुलूप लावून गेले होते, बाकीचे होते त्यांना सांगितलं ह्याच्यानंतर हे विषय करू नका, ह्याला वेगळं रूप येईल किंवा ह्याचं तुम्हाला नुकसान होईल, आम्हाला काही होणार नाही असं सांगून आलो. मग तुम्ही गावकऱ्याला काय आव्हान करणार ही जी तुमच्यावर सगळे जेवढी घटना झाल्या आहेत, मग ही काय चुकीची आहे का बरोबर, काय आव्हान आहे? हे जे झालेला विषय आहे तो सगळ्या गावकऱ्यांना माहीत आहे. त्याची प्रोसिंग लिहिली गेली, लिगल कागद आहे, त्याच्यामुळे दुकान चालू आहे. दिलंय म्हणून दुकान चालू झालं, दिलं नसतं दुकान चालू झालं नसतं. आता ते बंद कसं करता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन, हा माझा शब्द आहे गावकऱ्यांना.